शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी। आणि आज आपण एक छानशी रीडिंग घेऊन आलोय जी येणाऱ्या 72 तासांसाठी आहे। येणाऱ्या 72 तासांमध्ये तुमची एनर्जी कशी असेल, काय संदेश आहे तुमच्यासाठी, काय निर्णय घेताना, डिसिजन घेताना कोणत्या गोष्टी करायच्या आहेत किंवा अशी काही गोष्टी आहेत ज्या 72 तासांमध्ये तुम्हाला युनिव्हर्सला मेसेज द्यायचा आहे, तुमच्या आराध्यांना मेसेज द्यायचा आहे। तर ही रीडिंग तुमच्यासाठी आहे। आणि येणाऱ्या 72 तासांची तुमची जी एनर्जी आहे ती सुद्धा पिक होते। बरेच वेळा मला पर्सनली सुद्धा आणि कमेंट मध्ये सुद्धा 72 तासांची रीडिंग जी कनेक्शन होतं त्या लोकांचे किंवा असे सोलचे मेसेजेस मला येत असतात की 72 तासांची रीडिंग ही त्यांच्यासाठी खूप कनेक्ट होते। तर जर त्यांची एनर्जी असेल किंवा तुमच्या सर्वांसाठी ज्यांच्या बरोबर ही मेसेजेस कनेक्ट होतात त्यांच्यासाठीच ही रीडिंग आहे। आणि बघूया आपण 72 तासांसाठी तुम्हाला कोणता मेसेज दिला जातोय। या येणाऱ्या 72 तासांसाठी तुमच्यासाठी कोणता मेसेज आहे, कोणता संदेश तुम्हाला द्यायचा आहे, काय सांगायचं आहे, जे 72 तासांमध्ये तुम्हाला करायचंय किंवा करायचं नाहीये ते बघूया आपण काय आहे 72 तासांसाठी तुम्हाला। आणि श्री राधा 72 तासांसाठी तुम्हाला मेसेज आहे। राधांसाठी 16 आहात तुम्ही, जर स्त्री मी फिमेल एनर्जी सुद्धा इथं असेल तर तुम्हाला पार्ट ऑफ युअर्स तुम्ही तुमच्या कुटुंबाचा एक महत्वाचा पार्ट आहात, खूप महत्वाचा भाग आहात तुमच्या परिवाराचा। तुमचं प्रेम खूप निस्वार्थी निरपेक्ष असं तुमचं प्रेम आहे। अशीच प्रेमळ सोल आहात तुम्ही, श्री राधांसारखी सोल आहात, कमळाप्रमाणे अशी फुललेली अशी सोल आहात। किती कुणी तुम्हाला म्हणजे असू दे, तुम्हाला विचारू देत नाही विचारू देत, तुमचा सल्ला घेऊ देत नाही घेऊ देत, तुम्ही स्त्री श्रीराधांचाच आशीर्वाद असते। तर तुम्ही सगळ्या हे सोडून तुम्ही पुढं जाता, पुढं होता, पुढं जाऊन करता, सगळ्यांना माफ करता आणि प्रेमाने सगळ्यांना बांधून ठेवण्याचं तुमच्यामध्ये कला आहे, ती प्रेम आहे तुमच्यामध्ये। याचं कला म्हणजे ते प्रेमाचीच कला तुमच्यामध्ये आहे। प्रेमानं मायेनं सगळ्यांना तुम्ही बांधून ठेवता। पण बरेच तुम्हाला गृहीत धरलं जातं असं तुम्हाला येतं। तर 72 तासांसाठी तुम्हाला हाच मेसेज दिला जातोय। जर तुम्हाला अप्रिशिएशन सुद्धा मिळणार आहे ज्या गोष्टींचं तुम्ही विचारही केलेला नाही। म्हणजे कधी एखादी व्यक्ती तुमची असेल, जर तुमचं लाईफ पार्टनर असतील किंवा तुमचे बॉयफ्रेंड असेल, लाईफ पार्टनर असेल किंवा तुमच्या घरातली व्यक्ती असतील, कुणीही असेल, असं मेल एनर्जी जे तुम्हाला अप्रिशिएट करत नव्हती किंवा तुम्हाला तुमच्या आता प्रत्येक माणसाला असं वाटत असतं की आपल्या कामाचं कुठंतरी कौतुक व्हावं किंवा मायेनं आपल्या पाठीवरून हात फिरवावं। जे व्यक्ती अशी आहे जी फक्त प्रेम देते, माया देते, सगळ्यांना एकत्र बांधून ठेवते, तिला तेच वाटतं की आपल्यावरही असंच प्रेम करणाऱ्या व्यक्ती आपल्या आयुष्यात असाव्या। आणि तशीच तुमच्या बरोबर असणारी तुमचं जे सोलमेट आहे, तुमचा जो सोलमेट आहे, कुणी येते ह्याच्यामध्ये सोलमेट म्हणजे सगळ्याच एनर्जी येतात, तर त्यामध्ये तुमचं सोलमेट कोण आहे ते तुम्हाला खूप अप्रिशिएट करेल। तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल असेल, तुमच्या कुटुंबाबद्दल असेल, तुमच्या प्रेमाने सगळ्यांना एकत्रित ठेवण्याच्या तुमच्या कलेबद्दल असेल किंवा तुम्ही जे काही तुमचं कार्य करताय त्याच्याबद्दल पण तुम्हाला अप्रिशिएशन आहे येणाऱ्या 72 तासात। आणि हे 72 तास तुमचं खूप कौतुक होणार आहे, तुम्हाला कौतुक करणार आहेत सगळे तुमचं। म्हणजे तुमचे जर ऑफिशियल वर्किंग वुमन जरी असाल तरी सुद्धा तुमच्या ऑफिशियल ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला अप्रिशिएट केलं जाणार आहे। आणि तुमच्या नात्यांमध्ये, आणि हे अप्रिशिएशन सुद्धा तुम्हाला असं आहे की तुमच्या नात्यांमध्ये तुम्हाला हार्मोनी आणणार आहे, तुमची नाती अशी भक्कम करणार आहे। अजून तुमच्या नात्यांमध्ये तुमच्याबद्दलचं प्रेम सुद्धा त्यांना, म्हणजे तुम्ही काय आहात आणि तुम्ही काही करू शकता, तुम्ही काय आहात तुमच्यात, तुम्ही सगळं म्हणजे ज्या गोष्टी ज्यांना असं वाटतं की तुम्ही करू शकत नाही ते सुद्धा तुम्ही करू शकता, त्यापेक्षाही जास्त ते, कारण प्रेमामध्ये मायेमध्ये खूप ताकद आहे। आणि तुमच्यामध्ये सगळ्यात मोठी ताकद ही आहे की तुम्ही स्वीकारता जी काही परिस्थिती तुमच्या समोर आलेली आहे, सुख असेल, दुःख असेल, त्रास असेल किंवा अप्रिशिएशन असेल, तुमचं सगळं हे असेल ते तुम्ही स्वीकारता। आणि हे जे तुमच्यातलं स्वीकारणं आहे हे तुम्हाला खरं तरी खूप जास्त हील करणार आहे, हिलिंग तुम्हाला मिळणार आहे येणाऱ्या 72 तासांमध्ये। आणि खूप छान एक्सपिरियन्स असेल तुम्हाला हा,
की तुम्ही ज्याच्याकडून खर्च कधी कधी आपण इतकं हे करत जातो की हा अपेक्षा सोडून देतो, नाहीये फक्त माझं कर्तव्य आहे हे करायचंय तर आपण करत जातो आणि त्यातून आपण कधी अपेक्षा सोडूनच देतो. तर ही सोडलेली अपेक्षा असेल किंवा काही असेल तर असं तुम्हाला गोड असा तुम्हाला एक सुखद धक्का म्हणा असं तुम्हाला येणाऱ्या 72 तासात मिळेल आणि तुम्हाला ऍप्रिशिएशन मिळेल. तुमच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला ऍप्रिशिएशन मिळणार आहे. तुम्ही जिथं कुठं तुमचं काम हे आहे तिथं तुम्हाला ऍप्रिशिएशन मिळणार आहे. येणारे 72 तास अशा काही गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्हाला बाहेर तुम्ही फिरायला जात असाल, फिरायला जाल किंवा त्या जो निसर्गाचा आनंद आहे किंवा तुम्ही एखादी मूव्ही बघायला जात असाल त्याचा आनंद आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा आनंद तुम्ही घेणार आहात आणि तो आनंद तुम्हाला परिपूर्ण करणारा आहे, मायनं भरभरून टाकणारा आहे, प्रेमळ आहे. तर तुम्ही नक्की ते प्लॅन सुद्धा तुम्ही करू शकता. जर केलेला नसेल येणाऱ्या 72 तासात तो प्लॅन सुद्धा तुमच्याकडनं होऊ शकतो. म्हणजे जर डिवाइन डायरेक्टर म्हटलं तुम्हाला मूवी बघायला जावा. मस्त एन्जॉय करा. येणारे 72 तास एन्जॉय करताय तुम्ही आणि तुम्हाला जो आनंद आहे तुमचा लाईफ पर्पज किंवा तुमचं एखादं ध्येय काय आहे, तुम्ही एखादी गोष्ट ठरवली आहे ती तुम्हाला मिळणार आहे, तर त्या गोष्टीचा जो आनंद आहे तुमच्या लाईफ पर्पज पर्यंत तुम्ही पोहोचताय. कोणत्याही तुम्ही क्षेत्रामध्ये असू दे तुमच्या पर्पज पर्यंत तुम्ही पोहोचताय आणि ऍज अ डिवाइन तुम्हाला हा मेसेज देतात. तुम्हाला काही असे डिवाइन मेसेजेस सुद्धा तुम्हाला स्क्रीनवर वगैरे दिसत असतील, येत असतील, तर त्या मेसेजेस मधून सुद्धा तुम्हाला असे खूप तुम्हाला जागरूक करणारे आणि तुम्हाला एक नवीन दिशा दाखवणारे असे सुद्धा मेसेजेस तुम्हाला डिवाइनच्या जे मेसेजेस असतात त्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि मॅनिफेस्टेशन जे आहे तुमचं जे जे तुम्ही केलेलं आहे किंवा मॅनिफेस्टेशनची जी तुमच्यातली शक्ती आहे, ताकद आहे, ती सुद्धा तुमची खूप वाढते आणि तुम्ही मॅनिफेस्ट केलेलं आता ते मिळते सुद्धा, हे ते तुमच्या आयुष्यात येते. तर ही येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्हाला अशा काही गोष्टी दिसतील किंवा अशा काही गोष्टी आकर्षित होतील ज्यामुळे तुमच्या कलेला वाव मिळेल, तुम्हाला नवीन काहीतरी करण्याचा उत्साह येईल, तुम्ही नवीन काहीतरी करण्यासाठी तुमच्यामध्ये तेवढा कॉन्फिडन्स, जो कॉन्फिडन्स ते करताना नव्हता किंवा तुम्हाला येत नव्हता, तुम्ही बरेच वेळा काही गोष्टी करण्याचा प्रयत्न केला पण त्या होत नव्हत्या, तर येणाऱ्या 72 तासांमध्ये त्याबद्दलचं जे नॉलेज आहे, जे तुम्हाला म्हणजे जे खरं गरजेचं आहे ते नॉलेज सुद्धा येणाऱ्या 72 तासांमधून तुमच्या जवळच्या कोणाच्या अशा व्यक्तींकडून किंवा मेसेजेस मधून किंवा जवळच्या व्यक्तींकडून, पुस्तकातून, कुठूनही तुम्हाला ते नॉलेज जे आहे ते तुम्हाला भेटणार आहे येणाऱ्या 72 तासांमध्ये. जर बिझनेस करण्यासाठी असेल किंवा काही नवीन काही तुम्हाला हे करण्यासाठी असेल तर तुम्हाला त्याच्यासाठी एक गाईड सुद्धा मिळेल जो तुम्हाला मार्गदर्शक म्हणून तुमच्या आयुष्यात असेल. छोट्याच गोष्टी असतात, कधी कोणाकडून सुद्धा तुम्हाला त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील. आणि बाप्पा कालच्या रिडिंग मध्ये पण बाप्पा होते, आजच्या रिडिंग मध्ये पण बाप्पा आहेत, हे केली. थँक्यू सो मच बाप्पा. मी काय म्हणलं, तुम्हाला येणारे 72 तास हे विघ्नेश्वरांचे आहेत आणि विघ्नेश्वर तुम्हाला छान असा मेसेज देत आहेत, जे तुम्हाला इन्फिनिटी अबंडन्सचे असे येणारे 72 तास आहेत. येणाऱ्या 72 तासांमध्ये खूप सारा अबंडन्स तुमच्याकडे येतोय, स्पिरिच्युअल सपोर्ट तुम्हाला येतोय आणि यामध्ये तुम्हाला काही गुणरस्ते असतील, तुम्ही जर स्पिरिच्युअल पाथवर असाल तर तुम्हाला जर स्वप्नाच्या माध्यमातून असेल किंवा इतर माध्यमातून तुम्हाला खूप सारे स्पिरिच्युअल मेसेजेस सुद्धा या दरम्यान तुम्हाला मिळतील. येणारे 72 तास म्हणजे तुम्हाला तुमची शक्ती जी आहे, जशी म्हणजे तुम्हाला काहीतरी असं बांधून ठेवलं जाते, म्हणजे आळस, निराश अशा गोष्टी जर असतील हे सगळं झटकून टाकून नवीन उत्साह, एनर्जी आणि फुल एनर्जेटिक असं तुम्ही असता. चार्ज केल्यावर कसं बघा मोबाईल फास्ट चालू होतोय नाही तसं तुम्हाला चार्ज होणार आहात तुम्ही आणि येणारे 72 तास हे तुम्हाला चार्ज करणारे आहेत. तुम्हाला एक नवीन विचार करायला लावणारे असे सुद्धा येणारे 72 तास आहेत. एक तुम्ही स्वतःकडे तुमच्यामधला जो सेल्फ लव्ह जो हे आहे, स्वतःवर प्रेम करणं, तुम्ही स्वतःवर प्रेम करणं कुठंतरी तुमच्या जबाबदाऱ्यांमध्ये, कर्तव्यांमध्ये, तुमच्या सगळ्या धावपळीमध्ये स्वतःवर प्रेम करणं विसरून जात होता. तर येणाऱ्या 72 तासांमध्ये हा अबंडन्स आहे. येणाऱ्या 72 तासांमध्ये तुम्ही स्वतःवर प्रेम करताय, सेल्फ टॉक करताय, स्वतःशी बोलताय. तुम्हाला काय हवं आहे, तुमच्या प्रायोरिटीज काय आहेत, तुम्हाला कशाला आता महत्व दिलं पाहिजे, तुमच्या गोष्टी
कुठल्या अशा प्रायोरिटीज खरंच खूप महत्वाच्या आहेत जिथं तुम्ही म्हणजे तुम्ही बोलताय की ह्या माझ्या प्रायोरिटीज आहेत, पण तुम्ही सिरियसली आता तुम्ही ते लिहून काढण्यासाठी सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते की तुम्हाला लिहायचं आहे. हे नवीन वर्ष आहे, आपण मॅनिफेस्ट करायचं असतं. आणि तर हे मॅनिफेस्टेशन जे आहे ते तुम्ही सुरुवातीलाच इथं आता केलं असेल किंवा ज्यांनी केलेलं नाहीये त्यांनी करायचंय. तुम्ही तुम्ही छान तुम्ही एक हे लिहून घ्या. हे तुम्हाला मिळालेलं आहे असं तुम्ही मॅनिफेस्ट करायचं आहे. ज्यांनी तुम्हाला सुखद अनुभव दिले त्यांना थँक्यू म्हणायचं. ज्यांच्यामुळे त्रास झाला, ज्यांच्यामुळे तुम्हाला आनंद झाला, तुम्हाला सुखकर सगळं मिळालं किंवा ज्यांच्यामुळे एखाद्यामुळे त्रास झाला तरी सुद्धा त्यांच्याकडून अनुभव हा मिळालेलाच आहे की परत आपण काय करायचं, सॉरी म्हणा, थँक्यू म्हणा आणि पुढे चला. आयुष्यात हा चक्र तुमचं ओपन होते. मी तुम्हाला काय म्हणते, निसर्गाच्या सानिध्यामध्ये आणि माया, प्रेम हे सगळं म्हणजे तुमचं हार्ट चक्र असं फुलतंय कमळाप्रमाणे. हार्ट चक्र तुमचं ओपन होतंय आणि मूलाधार आणि हार्ट चक्र दोन्ही चक्र जी बॅलन्स होत आहेत तुमची. त्यामुळं हे बघा, हा मूलाधार चक्राचे स्वामी आहेत गणेश आणि हार्ट चक्राची खरी स्वामिनी जी आहे ती म्हणजे श्री राधा. कारण निसर्ग आणि प्रकृती हे हार्ट चक्राचं हे आहे आणि ही दोन्ही चक्र तुमची बॅलन्स करतायत. येणाऱ्या 72 तासामध्ये हे दोन्ही चक्र तुमची बॅलन्स होत आहेत आणि त्यामुळे तुम्हाला हे चक्रांवर सुद्धा जर तुम्ही काम करत नसाल तरी तुम्ही नक्की ते काम करायचं आहे. येणाऱ्या 72 तासांमध्ये जर तुम्ही चक्रांवर मेडिटेशन करा आणि तुम्हाला जे मेसेजेस दिले गेलेले आहेत किंवा देत आहेत त्यावर थोडंसं हे करणं गरजेचं आहे. तुमची मुलं असतील तर त्या मुलांसाठी सुद्धा तुमचं प्रेम, तुमची माया कुठंतरी काहीतरी आड येते की जिथं तुम्हाला तुमचं सेल्फ लव्ह, तुमचं स्वतःवरचं प्रेम थोडंसं कमी पडतंय किंवा तुम्ही त्यामध्ये इतकं गुंतत आहे की तुम्ही त्यांना म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं की आपण धरून ठेवतो काही गोष्टी, सोडून देत नाही. तर असं काही होत असेल तर तुम्हाला येणाऱ्या 72 तासामध्ये तो सुद्धा मेसेज आहे की तुम्ही काय करायचंय, तुम्हाला काय करायचं आहे. तुम्हाला स्वतःचा मान, सन्मान, स्वाभिमान वाढवणार असं खूप सारं नॉलेज, काही गोष्टी आणि त्यात सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जातील येणाऱ्या 72 तासामध्ये. आणि हे 72 तास नवीन नवीन कार्य तुम्हाला देण्यात, अपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे येत आहेत येणाऱ्या 72 तासांमध्ये. 9 नंबरचं कार्ड आहे, प्रॉस्पेरिटी आहे, अबंडन्स आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, इथं अबंडन्स आहे, इथं अबंडन्स आहे, प्रॉस्पेरिटी आहे, समृद्धी आहे. आणि जे तुम्ही कष्ट केलेलं आहे, जे तुम्ही तुमचं फळ जर तुमचं कुठून येणं असेल तर ते येत नसेल तर ते सुद्धा येणाऱ्या 72 तासांमध्ये असे काही गोष्टी आहेत ज्यामुळे तुमच्याकडे ते तुमच्या कष्टाचं फळ ते सुद्धा तुम्हाला दिलं जाते. आणि येणाऱ्या 72 तासामध्ये हा सुद्धा तुम्हाला मेसेज आहे की तुम्ही एखादी गोष्ट करायची ठरवली तर त्यामागचं नॉलेज असेल किंवा त्या गोष्टीसाठी जे लागणारं सगळ्या गोष्टींचा जो विचार आहे, चारी बाजूचा, कोणती गोष्ट करत असताना आपण चारी बाजूने विचार करतो तसं निर्णय घेतला आणि झाला असं होत नसते. तर इथं तुम्हाला सगळ्या बाजूंचा विचार करा आणि जे काही तुम्हाला करायचं आहे ते बाप्पांशी बोला. तुम्ही स्वतःशी विचार करा, बोला आणि प्रायोरिटीज तुमच्या लक्षात घ्या. त्याच्याबद्दलचा लागणारा सगळा जो काही तुमचं त्याच्यासाठी जी लागणारी तयारी आहे ती तुमची आहे का याबद्दल सुद्धा विचार करून जे काही तुम्ही निर्णय घेणार आहात ते तुम्ही घेण्यासाठी तर सांगितलं जाते. प्रॉस्पेरिटी आहे, अबंडन्स आहे, तो तुमची तयारी असेल, तुम्हाला गाईड करणारी कोणी असेल, तुमचं नॉलेज तसं असेल, तुम्हाला ते सगळ्या गोष्टी हे होत असेल तर तुम्ही जर 72 तासांमध्ये तुम्ही तो जो निर्णय घ्याल त्यामध्ये तुम्हाला समृद्धी आहे, यश आहे, अबंडन्स मिळणार आहे. हा सुद्धा तुमच्यासाठी मेसेज आहे. स्पिरिच्युअल क्विस्ट बघा, आध्यात्मिक जो शोध आहे, मी तुम्हाला काय म्हटलं या ह्याच्यामध्ये तुम्हाला स्पिरिच्युअली तुम्ही हे 72 तास म्हणजे असे आहेत ज्यामध्ये तुम्ही मेडिटेशन करता, हार्ट चक्र आणि मूलाधार चक्र बॅलन्स होते आणि हे होत असताना तुमच्या आयुष्यात एक स्पिरिच्युअल शोध येतो तुम्ही एक आध्यात्मिक शोध घेताय गूढ रहस्याबद्दल. स्वप्नांच्या माध्यमातून तुम्ही पुढं जाताय आणि जिथं ध्यान आहे, जिथं योग आहे, मेडिटेशन आहे तिथं नवीन नवीन गोष्टींचा शोध होतो आणि हा शोध तुम्ही घेताय. स्पिरिच्युअल खूप तुम्हाला आध्यात्मिक सपोर्ट आहे, बाप्पांचा सपोर्ट आहे आणि अशी एंजल्स, युनिव्हर्स हे सगळं ज्यावेळेला आपण एखादं पाऊल पुढे टाकतो त्यावेळेला त्या शक्ती आपल्याला सपोर्ट करण्यासाठी येत असतात.
तसंच तुमच्या आयुष्यात त्या शक्ती तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येत आहे. फक्त तुम्हाला निर्णय घ्यायचा, डिसिजन घ्यायचा, कारण तुमचा डिसिजन हा खूप महत्वाचा आहे. कोणताही आहे आणि हा निर्णय तुम्ही घेत असताना तुम्ही खरंच हा निर्णय खूप चारी बाजूने, मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हणले निर्णयाबद्दल मी तुम्हाला बोलले, तर येणाऱ्या 72 तासांमध्ये जो काही तुम्ही निर्णय घेणार आहात, तुमचा जर निर्णय ठाम असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला गायडन्स खूप महत्वाचा आहे. मार्गदर्शक त्या क्षेत्रातली लोक असतील आणि इतर तुमचे काही गायडन्स असतील, तुमच्या स्वतःशी बोलणं असेल, तुमच्या प्रायोरिटीज असतील, ह्या सगळ्यांचा विचार करून कोणता निर्णय घेणार आहे, त्या खर्चाचं सगळ्याच विषय सगळ्याचा विचार करून तुम्ही तो निर्णय घेणं गरजेचं आहे. आणि खूप मोठा निर्णय सुद्धा हा होऊ शकतो. तर ह्या सगळ्यासाठी तुम्हाला एक प्लॅनिंग जे आहे, तुमचं प्लॅनिंग इथं खूप महत्वाचं ठरणार आहे, हे तुम्हाला इथं सांगितलं जाते आणि तुम्हाला प्लॅनिंग करण्यासाठी सांगितलं जाते. कारण निर्णय तुम्ही घेताय तो तडीच नेताय, कारण तुमच्यामध्ये असं एकदा तुम्ही ठरवलं की ते पूर्ण केल्याशिवाय तुम्ही राहत नाही. त्यामुळे तुम्ही करणार नाही. जर कसंही पण ते पूर्ण तुम्ही ते करणार असा तुमचा स्वभाव आहे. पण हे करत असताना तुम्ही स्वतःचीही काळजी घेतली पाहिजे. आजूबाजूचं तुमची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा सुद्धा तुम्ही हे घेतलं पाहिजे आणि मग तुम्ही जो काही निर्णय घ्यायचा आहे तो तुम्ही तो घ्यायचा आहे. तर तो 72 तासामध्ये तुम्हाला इथं सांगितलं जाते काय तुम्हाला डिसिजन, कोणत्या ह्याच्यामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायचा आणि कोणता डिसिजन घ्यायचा आहे, त्यासाठी सुद्धा तुम्हाला गाईड केलं जाणार आहे. अजून तुम्हाला अचानकपणे गायडन्स तुम्हाला मिळेल आणि त्यामध्ये तुम्हाला परमेश्वराची साथ आहे, डिवाइन सपोर्ट आहे. मी तुम्हाला काय म्हटलं, तुमच्या आजूबाजूला डिवाइनची खूप एनर्जी आहे. तर डिवाइन मेसेजेस जे आहेत ते तुमच्यासाठी खूप पॉवरफुल ठरणार आहेत. तर तुम्ही थोडंसं त्या मेसेजेसवर थोडंसं लक्ष द्या आणि ते मेसेज जे तुम्हाला काही मार्गदर्शन करतायत ते सुद्धा तुम्हाला तिथं घ्यायचं आहे. आणि हा डिवाइन सपोर्ट तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे. डिवाइन तुम्हाला सपोर्ट करते. आजूबाजूला तुम्हाला ओमचं चॅन्टिंग जे आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता. येणाऱ्या 72 तासांमध्ये ते तुम्ही करायचे. जर तुम्हाला निर्णय घ्यायला खूपच सक्षम असं वाटते, डिसिजन घेताना इम्बॅलन्स वाटते, असं तळात मळात घेऊ का नको करू का नका असं वाटत असेल, तर तुम्ही ओमचं मेडिटेशन करा, ओम चॅन्टिंग करा आणि त्यातून तुम्हाला काही मेसेजेस तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. तर तुम्हाला हा मेसेज दिला जातो येणाऱ्या 72 तासांमध्ये खूप मोठे निर्णय होणार आहेत. तुमचं मूलाधार आणि हार्ट चक्र बॅलन्स होते, त्यामुळे तुम्ही खूप छान डिसिजन घेऊ शकता. ते पूर्णही होणार आहेत, पण ते करत असताना तुम्हाला गायडन्स घेणं, मार्गदर्शन घेणं खूप महत्वाचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला परमेश्वराचा सपोर्ट सुद्धा आहे. तर तुम्ही ते घेऊ शकता. ओके, थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे. जर तुम्हाला पर्सनल रीडिंग हवी असेल तर तिथून तुम्ही मला मेसेज करू शकता. पुन्हा भेटायचं अशा छान छान रीडिंग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच.